तिकडे रायगडमध्येही मागील काही दिवसांपासून महायुतीच्या जिल्ह्यातील 3 जागांवर सध्या वाद सुरू आहे। कर्जतच्या जागेवरनं महायुतीमध्ये अनेकदा वाद झाल्याचं समोर आलेलं, मात्र हा वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। कारण शिंदे गटाच्या कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीने आता लक्ष केंद्रित केलं आहे। अशातच कर्जतसाठी सुनील तटकरेंकडून सुधाकर घारे यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले। दुसरीकडे आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघात उमेदवारी देण्याचा इशारा शिंदे गटाचे महेंद्र थोरवेंनी दिलाय। त्यामुळे महायुतीत रायगडमधील जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता पाहायला मिळते। अलिबागला पेण, महाड, दापोली, गुहागर या सगळ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने महायुतीचं काम त्या ठिकाणी करील। राहिला प्रश्न की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सुधाकर घारे त्या ठिकाणी इच्छुक आहेत। असे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सुद्धा काही नेते त्या ठिकाणी इच्छुक आहेत। त्याच्यातला संदर्भातला निर्णय योग्य वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ। आम्ही सुद्धा शिवसेना या ठिकाणी वाढवलेली आहे। शिवसैनिक म्हणून माझे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत। तुम्ही आमच्याशी बेईमानी करणार असाल तर तुम्हाला सुद्धा जशात तसे उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच रायगडमध्ये केलं जाईल। प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त विश्वासघात गोड बोलून करत असता आणि हे आमच्या सगळ्यांसमोर आहे, स्पष्ट आहे। मी आज भरत शेठ मला बोलले होते का तुम्ही काय बोलू नका, पण भरत शेठ माझ्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्या गोष्टीची तमा बाळगत नाही। ज्याला लढायचे त्यांनी आमच्याशी लढावं, त्या ठिकाणी आमची सगळ्या गोष्टीची तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।